तरी केस येत आहे 376 बलात्कार याची मी 10 लाख रुपये घेतो. 302 मर्डर याचे 20 लाख रुपये घेतो. मग त्याने सांगितलंय केस मोठी आहे, काही कळणार नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. मी काय म्हणतो साहेब, मी मजबूर माणूस आहे हो. अहो माझ्यावरती लय अन्याय झालाय कोर्टातला. कसला? अहो साहेब तुमच्याकडे केस द्यायची हो साहेब. केस? हो. 376 बलात्कार याची मी 10 लाख रुपये घेतो. 376 म्हणजे बलात्काराचे 10 लाख रुपये घेता. 302 मर्डर यांचे मी 20 लाख रुपये घेतो. केस कोणती? सर मी विनंती करतोय, मी 10 सोडून 15 लाख रुपये देणार, 15 सोडून 20 लाख रुपये देणार सर तुम्हाला. परंतु एक विनंती आहे, एवढी केस माझी काढून दाखवा मला. निर्दोष करा साहेब तुम्ही, कारण लय भारी केस 25 लाख रुपये घ्या सर. कोणती केस म्हणजे 376? नाही हो, हा 376 समजून घ्या सर. 376 हो सर. खरं सांगू का? हो. आई आणि मुलाने एका सोबत प्रेम केलं आणि मुलाने आईवर बलात्कार केला सर. काय झालं सर? अहो मुलाने आईवर बलात्कार केला. मला वेळेच्या गंतीत काय बोलतो? म्हणजे काय झालं? अरे मुलगा कुठे आईवरती बलात्कार करेल का? भाऊ आणि बहिणीवर बलात्कार करेल का? अरे कुठला व्यक्ती झालाय तू रे? माझी ओळख काय झाला रे? हो शिरप्या सतिका, तुम्ही घेऊन आले का गुंड्याला? माझी ओळख कर मी कोण आहे म्हणून. हे गुंड मावाले कोणी नाहीये. गुंड मावाले कोणी नाहीये. कोण आहे? हाय कोण? तो भीमराव पैलवान तुझा भाऊ. याला झाला का पागल झाला तू? भीमराव यशवंत पैलवानचा भाऊ. अरे त्यांच्या तालमीमध्ये शिकलो. आपल्याच्या तालीमध्ये शिकलो आम्ही त्या ठिकाणी. अरे दूध 35 लिटर लागत होते. तुला काय माहिती का? काय झालं? काय कृत्य करून आले तर? येडा झाला, एवढा शिकला पण हुकला तू. अरे दादाच्या घरी तू गेला, दादाने तुझे कान भरले आणि त्यानंतर दादानी कान भरल्यानंतर यांना तू मारलं, हाणलं, ठोकलं. अरे बहीण भाऊ कुठे नवरा बायको सारखा प्रेम करतील का? हो हो बरोबर. मी कायद्याचे 2 पुस्तक काय शिकलो, स्वतःला वकील समजतो, पण माझ्यासारखा गाढव वकील या जगात कोणीच नाही. चुकलो, मला माफ करा. श्रीपतराव, ताई सतिका, मला क्षमा करा. त्या हरामखोराने 350 जमिनीसाठी एवढा कट रचलाय की आपण 4 बहीण भाऊ मारायला पाहिजे, त्या प्रॉपर्टीचा वारीस तो एकटा व्हायला पाहिजे. पण चिंता करू नका, आता त्याला 1 रुपया सुद्धा सोडणार नाही. चला हातामध्ये तलवार घ्या, हॉक्या घ्या, त्याचा खून करा. तुम्हाला 1 दिवस मी जेलमध्ये राहू देणार नाही.